करिअर कसं करता येईल? करिअर म्हणून ज्योतिषशास्त्राचा विचार करावा का? त्यात काय-काय ऑप्शन्स अवेलेबल आहेत? प्रत्येकाने एक लक्षात ठेवावं, भविष्य सांगण्यासाठी केवळ ग्रह नसतात. हं. नेपच्यून नावाचा आपला एक ग्रह खूप बलवान असला, अंतस्फूर्ती येते, इन्स्पायर्ड म्हणतो आपण. नेपच्यून हा उत्स्फूर्त भविष्य सांगतो. नेपच्यून बलवान असलेल्या माणसाला पत्रिका लागत नाही. समोर बसल्यावर तो सांगायला सुरुवात करतो, "ज्ञानदा असंच आहे का तुझं? अय्या तुम्हाला कसं कळलं?" ते आतून येतं. म्हणजे हा एक भाग. पण ज्यांना ते नाही अभ्यास करायचा आहे, प्रत्येक 12 ग्रहाचा पहिला नीट अभ्यास करा. प्रत्येकाचे स्वभाव. 12 राशींचा नीट विचार करा. कुंडलीत 12 स्थानं आहेत, त्याचा विचार करा. कमीत कमी 1000-1500 पत्रिका डोळ्याखालून जाऊ देत. रीडिंग्स तुमची परफेक्ट येतात हे होतंय सिद्ध. मग बसा आणि तू करिअर म्हणलीस, पैसे घेणार असलं लोकांकडून तर मग हं, आणखी हं, खोल अभ्यासच करा तुम्ही. हं. किती लॉजिक आहे त्याच्यामध्ये ना. आता अमुक घरात अमुक ग्रह चांगला म्हणजे काय? तर चतुर्थ स्थान हे जर घराचं स्थान आहे, तर आपल्या घरात चंद्र चांगला ना, प्रेमळ माणसं. सप्तम स्थान विवाहस्थान आहे. विवाहस्थानामध्ये शुक्र असला तर रिलेशन चांगली राहतील. पण तिथे मंगळ राहू आला, कोण असं नाही म्हणणार, "तू या ना आमच्या बेडरूममध्ये कधी-कधी." एक भाई लोक बसलेले असतात. ते बरोबर तेही स्थान मॅच व्हायला पाहिजे आणि प्रत्येकाचं ते होत नाही. केलेली अशुभ शुभ कर्म सगळी तिकडे दिसतात आपल्याला, शुभाशुभ ग्रह म्हणून म्हणतात. त्यामुळे त्यांनी तो अभ्यास नीट करावा. वाणी स्वच्छ असावी, व्यसनं नसावीत. सिगारेट ओढणं, ड्रिंक्स घेणे आणि खराब झालेल्या जिभेने भविष्य सांगू नये. समोरच्या माणसावर अतिशय प्रेम करावं, कंटाळा करायचा नाही. तो कंटाळलेलाच तो विचारायला येतो आपल्याला. आणि वाणी शुद्ध असावी. तेच तेच गोंगाणं बोलणं, ते युसी करत बसतात ना लोक, तसं नाही. व्यवस्थितपणे त्याला तो पॉईंट पटला की विचारावं, काही शंका आहे का? मी आहे विचार अजून. एवढं असेल तर उतरा, नाहीतर आपलं वाचा आणि गप्प बसा.